नाही इकडला प्रॉब्लेम पॉवर मध्ये स्क्रीन ओके, साउंड ओके. धन कृष्णा आले का सगळे? चाय प्यायचा का? चाय गरम चाय, चाय चाय गरम चाय. चला, राम जाधव, रोहन सप्रे, रॉक साउंड ओके. रॉक नाही गर, स्क्रीन साउंड ओके म्हणायचं त्याला. रॉक साउंड ओके. आदित्य, चला, साक्षी, क्षितिजा घाडे, चला, मयुरी. अरे सगळे दिसत नाही तर माझा खांड्या कुठे आहे? प्रशांत कुठे आहे? सृष्टी गंडाळ कुठे आहे? सृष्टी नाही, तनी नाही, ऐश्वर्या नाही. अरे काय गायब आहेत का काय सगळे? आणि नेले का काय धरून कोणी धरी बाबांनी? ऐश्वर्या टेस्ट टाकल्यात बरं का, तेवढं टेस्ट सोडायचे आता. चला, आलेच बहुतेक सगळे. का नाही आले? जे येते ते सोबत, जे नाही येते ते गेले उडत. चला, कवर कोणाची वाट बघायची? आमची दुधू आली बघा, दुधू आली. आराध्या, दुधू आली बघा. दुधू दुधू पिकी धरला की नाही आमचा? पिकी सोडून दिला परत. नवीन धर ना, बारीक पिल्लू, एवढं एवढं बारीक पिल्लू धर ना. आता श्रावण संपला ना ग. आलो असतो आज न्यायला. सृष्टी आज आलो असतो न्यायला आमचं डुक्कर. चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूनस्ती, केंद्र वाहली, तालुका पडदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो. बॅचचे वैशिष्ट्य, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डिंग स्वरूपातील व्हिडिओ अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला युट्यूब वरती पाहायला मिळेल. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल. सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला लिंक उपलब्ध आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पीडीएफ स्वरूपातील नोट्सही टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. या ठिकाणी अशा क्लासेसची फी बाजारामध्ये 5,000 ते 25,000 आहे, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम विनामूल्य शिकवला जातो. चला, आराध्य म्हणते दुधू कोण आहे सर? दुधू म्हणजे सृष्टी गंडाळ. दुधू म्हणजे कोण? सृष्टी गंडाळ. तिचे वडील तिला दिदू म्हणतात. तिचे वडील काय म्हणतात तिला? दिदू. आम्ही तिला काय म्हणतो? दुधू. बरं का आराध्या? सृष्टी गंडाळा तिचे वडील दिदू म्हणतात, आम्ही दुधू म्हणतो. काय चुकलं आमचं? आम्हाला ऐकायलाच नाही आलं दिदी का दुधू. चला, या ठिकाणी आज आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये सहभागी झाला. तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चला विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता या विषयाची आज आपण लाईव्ह तासिका घेत आहोत. या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यांनी रेकॉर्डेड स्वरूपातली याच लिंक वरती जाऊन तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपातली तासिका पाहू शकता. बुद्धिमत्ता विषयात प्रत्येक घटकावर तुम्हाला 30 सराव टेस्ट उपलब्ध होणार आहे. साधारण 3,000 प्रश्नांचा सराव तुमचा यामध्ये करून घेतला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो,
पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर 300+ ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे, त्यावरती जाऊन तुम्ही लिंक पाहू शकता. त्याचबरोबर 300+ ऑनलाईन लाईव्ह तासिका युट्यूब चॅनलवरती होणार आहेत आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूब चॅनलवरती उपलब्ध राहणार आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला घटक आहे समसंबंध. पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध असतो, तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध असतो पहा. या ठिकाणी समसंबंध म्हणजे पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तो तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी जो संबंध असतो त्याला समसंबंध असं नाव दिलं जातं. चाचणी क्रमांक 4 मधील 10 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पहा, 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 4थी 8वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अगदी उपयुक्त. पहा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याच्या सर्वांच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेल्या आहेत. पहा, खाली जा, तुम्हाला लिंक पाहायला मिळतील युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये. पहा, या ठिकाणी माझं नाव सोमेनाथ सोनवणे आणि आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये मी तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. चला, या ठिकाणी वेळ न दवडता प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती घ्या. प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. हा, आपल्याकडे या ठिकाणी 3 आकृती दिल्या आहेत, 1, 2 आणि 3 आकृती दिल्या आहेत. त्याच 3 आकृती आपल्याला कुठं पाहायला मिळतात. एक या ठिकाणी सॉरी 1 नंबर नाही, या ठिकाणी आपल्याला कुठं पाहायला मिळतात. पहा, या ठिकाणी 1 नंबर, त्याचबरोबर 2 नंबरची आतमध्ये आहे आणि 3 नंबरची बाहेर आहे. या ठिकाणी ज्याप्रमाणे त्यांनी क्रम केलेला आहे 1 नंबरच्या आकृतीचा 2 नंबरच्या आकृतीची, त्याप्रमाणे आपला 3 नंबरच्या आकृतीचा 4 नंबरच्या आकृतीची क्रम करायचा आहे. पहा, त्यांनी सर्वात मधली आकृती काय केली, मधी केली आणि कशी केली पहा, भरीव केली. मधी केली आणि भरीव केली. याप्रमाणे जर आपण मध्ये आकृती केली आणि भरीव केली तर मध्ये कोण भरीव होईल पहा, या ठिकाणी त्रिकोण भरीव रंगाचा येईल. तर या ठिकाणी चौकोन भरीव रंगाचा आलाय, त्यामुळे ए पर्याय गेला, ए पर्याय गेला. त्याचबरोबर आता त्यांनी काय केलंय, सगळ्यात बाहेर कोणती आकृती घेतली तर खालची आकृती. आपण खालची आकृती जर सगळ्यात बाहेर घेतली विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला पंचकोन सगळ्यात बाहेर आलेला दिसन. कोणत्या आकृती सगळ्यात बाहेर आलेला दिसन पहा, या ठिकाणी पंचकोन सगळ्यात बाहेर आलेला दिसन आणि चौकोन त्याच्या आतमध्ये दिसल. चौकोन त्याच्या आतमध्ये, पंचकोन बाहेर आणि चौकोन आतमध्ये. या ठिकाणी पंचकोन उलटा झालाय, त्यामुळे सी आकृती चुकली. डी आकृतीतील त्रिकोण उलटा झालाय, त्यामुळे डी आकृती चुकली. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. कोणी कोणी दिलं बघू, अरे बापरे. क्षितिजा घाडे, आराध्य कुंभार, यशस्वी भोवर, तनुष्का कट्टे, ऐश्वर्या कट्टे, कृष्णा खाडे, सार्थक कट्टे, श्रेया तोरे, अमृता सानप, आदित्य सानप, अक्षरा सानप, सृष्टी गंडाळ, मयुरी, सोहम मुनवे, नंदन बापूराव, सोहम मुनवे, ओंकार करुळे, साक्षी खाडे, विजय पालवे, प्रदीप सानप, साक्षी खाडे, जीत गायकर, खुशी गायकर. जीतने बी उत्तर दिलंय, खुशीने पण बी दिलंय. ओके, त्याला प्रशांत सानप, रोहन सप्रे, यशराज पांडे, पांडुरंग पांडे, श्रेय जारकर, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर. ए क्षितिजा, तुला काय करायचं रे, आम्ही बोलू नाही तर नाही करू काय. यश, तू मी बोलतोय तुझ्या संग. बर, चला 1 नंबर प्रश्नाचं उत्तर बी. ओके, डन. चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा बरं. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. काय केलं असेल त्यांनी, 1 नंबरच्या आकृतीचं 2 नंबरच्या आकृतीशी काय नातं जोडलं. 1 नंबरच्या आकृतीचं 2 नंबरच्या आकृतीशी, त्याप्रमाणे आपल्याला 3 नंबरच्या आकृतीचं 4 नंबरच्या आकृतीशी आपल्याला नातं जोडायचंय पहा. नातं जोडायचंय, तर काय नातं त्यांनी जोडलं असेल पहा या ठिकाणी. शोधा पाहू. 1, 2, 3 आणि 4 रेषा आहेत. या ठिकाणी 1, 2 आणि 3 रेषा झाल्यात.
आपल्याला या ठिकाणी रेषा किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 आणि 7 रेषा आहेत. आपल्याला जर 7 रेषा दिल्या असतील तर आपल्याला 6 रेषांची आकृती तयार करावी लागेल. किती रेषाची आकृती तयार करावी लागेल? या ठिकाणी 1 2 आणि 3 रेषाची चुकलं, 1 2 आणि 3 आणि 4 रेषा चुकलं, या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 रेषा चुकलं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी 1 2 3 4 5 आणि 6. या ठिकाणी 6 रेषाची आकृती तयार करावी लागेल आणि योग्य उत्तर आहे पर्याय सी. दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. त्यांनी एक रेष कमी करून आकृती तयार केली, एक रेष कमी करून आकृती तयार केलेली आहे. चला कोणी कोणी उत्तर दिलंय बघू बरं. कोणी कोणी बाय 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 बाय. बऱ्याच जणांनी डी दिलं होतं गड्या पंचकोन. हा कट केलं. मी तनुष्काला रिप्लाय दिलेला नाही का बरं? का रे यशे, डोक्याला लागली का डोक्यावर पडली? चला सृष्टी गंडाळे, यशस्वी भोवर, श्रेयस जाडकर, कृष्णा खाडे, सार्थक कटके, क्षितिजा खाडे, श्रेया तोरवे, अक्षदा सानप, अमृता सानप, शैलेश नरोटे, बापराव मिरशिवणे, रोहन सप्रे, नंदन नाथा मामा मामी असतील. काय काय म्हणतो का नंदन? चला मयुरी, ओंकार करडोळे, साक्षी करडोळे, आदित्य सानप, साक्षी सॉरी साक्षी खाडे, प्रदीप सानप, ऐश्वर्या कटके, यशराज पांडे, पांडुरंग पांडे, आरती सानप, प्रीती सानप, नंदन. डबल डबल उत्तर टाकू नको, काहीतरी कमेंट करतो दुसरंच आणि इकडे बोलून टाईप करतो. आराध्य कुंभार, विजय पालवे, शैलेश नरोटे, बापूराव मिरशिवणे, बरं डबल नाव कशाला टाकलं? चला तनुष्का कटके, प्रशांत सानप, सोहम मनवे, सृष्टी गंडाळ, डन. खुशी गायकर, जीत गायकर. सर मी तुमच्यात काय म्हणते का अनुभव तुमच्यात बघू तुझं वाचतो तनुष्का. थांब घ्या तो प्रश्न तिसरा घ्या. तनु कट्टी तुला खूप तनु माझी कट्टी नको बोलू जा. बापरे उत्तर तर आलं, उत्तर तर आलं. चला एकच नंबर उत्तर. उत्तर बरोबर आहे तुमचं, उत्तर बरोबर आहे, उत्तर बरोबर 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 बरोबर. पहा या ठिकाणी बाहेरील आकृती, या ठिकाणी बाहेरील आकृती बाहेर एक ठेवली आणि आतमध्ये एक केली. पहा बाहेरील आकृती. त्याचबरोबर हे प्लसचं चिन्ह काय केलंय तर हे प्लसचं चिन्ह बाहेर नेलंय. त्याप्रमाणे जर आपण बाहेरील आकृती आतमध्ये नेली, आतील आकृती या ठिकाणी बाहेर काढली आणि कडीच्या रेषा जर आपण कोपऱ्याला जोडल्या, पहा या ठिकाणी कोपऱ्याला जोडल्या, तर याप्रमाणे 1 नंबरच्या आकृतीचं 2 नंबरचं 3 नंबरच्या आकृतीशी 4 नंबरचा आपण संबंध जोडला तर आपल्याला बी उत्तर चुकीचं दिसतंय, सी उत्तर चुकीचं दिसतंय आणि डी उत्तर चुकीचं दिसतंय. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय ए. योग्य उत्तर आहे पर्याय ए. तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए. चला कोणी कोणी दिलंय का सगळ्यांनी? तने माझ्या संग बोल बाई, मला जेवण जायचं नाही, काहीतरी बोल. चला क्षितिजा खाडे, कृष्णा खाडे, विजय पालवे, मयुरी, साक्षी खाडे, तनुष्का कटके, ऐश्वर्या, यशस्वी भोवर, श्रेया थोरवे. कस काय वाटतं श्रेया तास करताना? गंमत येते का नाही? मज्जा वाटते का नाही? चला प्रदीप सानप, 9 वाजायचे तर आज झोपली ना श्रेया, तुझ्या उद्या कानातच उडी टाकतो बघ. तू 9च्या आत तर झोप मग बघू तुझ्याकडे. प्रदीप सानप, ऐश्वर्या कटके, आराध्या कुंभार, नंदन, जीत गायकर, प्रशांत सर आसावरी माझ्यापाशी आली. ओके ओके चल करून दे तिला तास. शैलेश नरोटे, सोहम मोने, भागवत सानप, अमृत सानप, आदित्य सानप, ओंकार करोळे, साक्षी करोळे, खुशी गायकर, आदित्य सानप. बापरे आदित्य डबल उत्तर टाकले का रे? नाही दुसरा आदित्य, 2 अक्षदा सानप. ओके ओके नाव चुकलं वाचण्यात. सार्थक कटके, आदित्य सानप, कृष्णा सानप, सृष्टी गंडा, बापूराव मिरशिवणे, महेश सानप. किती जणांनी उत्तर दिले, डोकं आउट झालं गाड्या. आता काय करू? प्रशांत सानप, रोहन सबरे, आरती सानप, प्रीती सानप, सृष्टी गंडा. सर मला समजलं नाही. बाय 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 बाय. आता सांगते समजलं नाही. अनुज, श्रेयस जाळकर, आदित्य, प्रीती, बापराव मिरसवणे, रोहन सर. माझी कमेंट वाचली नाही, सगळ्यांची वाचली. चला या ठिकाणी परत सांगतो का
या ठिकाणी बारकाईने लक्ष दे. ही 1 नंबरची आकृती आपण जर धरलं तर त्या 1 नंबरच्या आकृतीच्या 2 आकृती केल्यात पहा. या ठिकाणी आत वर्तुळ आणि बाहेर वर्तुळ 2 आकृत्या केल्यात. त्याचबरोबर हे प्लसचं जे चिन्ह होतं त्या प्लसच्या चिन्हाला काय केलंय, थोडं आतील बाजूचं प्लसचं चिन्ह या ठिकाणी गायब केलंय. काय केलंय, गायब केलंय. आता या आकृतीच्या आपण 2 आकृत्या करू. या ठिकाणी किती आकृत्या करू, 2 आकृत्या करू. 2 आकृत्या केल्या. त्याचबरोबर याच्या मधलं प्लसचं चिन्ह आपल्याला गायब करायचंय, गुणिलेचं चिन्ह गायब करायचंय. तर आपण जर कडीला जोडलं, या ठिकाणी कडीला जोडलं तर या ठिकाणी ए आकृती दिसेल पहा. समजतंय का? चला डन. सृष्टी डन. डन समजला का सृष्टी? रोहन म्हणतोय माझी कमेंट वाचा. आता काय रोहन, तुझी एवढ्या जणात कमेंट वाचणं माझ्याने शक्य नाही गड्या. लई कमेंट आल्या, आता डोकं दुखायला लागलं माझं. तर एवढं असतं का पुढे लागा मित्रांनो? चल रोहन पुढच्या वेळेस वाचतो. समजलं? डन. चला घ्या प्रश्न चौथा. प्रश्न चौथा या ठिकाणी आकृती क्रमांक 1, 2 आणि 3 आणि 4 शी संबंध पहा. 1 च्या आकृतीचा या ठिकाणची आकृती आरशातील आकृती केली, या ठिकाणची सॉरी पाण्यातील आकृती केली. म्हणजे खालची आकृती खाली उलटी केली, वरची आकृती वर उलटी केली. या ठिकाणी आपल्याला खालची आकृती खाली उलटी करायची आहे. त्याचबरोबर वरची आकृती वर उलटी करायची आहे पहा. केली उलटी. पाण्यातली आरती प्रतिमा केली, दोघांची पाण्यातली प्रतिमा. आले का लक्षात? डन. ओके समजले? बापरे. ए उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं आणि या ठिकाणी डी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी. ओके डन. बापरे लय जणांचं बी उत्तर आले पहा. चला श्रेया म्हणते चोर उशीर झाला. बर. सोहम मुनवे, यशस्वी भवर, आदित्य सानप, मयुरी, सृष्टी, तनुष्का खटके, क्षितिजा काळे, जीत गायकर, आदित्य सानप, महेश सानप, साक्षी काळे, सार्थक खटके, विजय पालवे, आराध्य कुंभार, रोहन सप्रे, बापूराव मिरसवणे, कृष्णा काळे, सॉरी श्रेया चौरे उशीर झाला म्हणते. बर. पण आज तू तासाला आले हे माझं नशीब. मला तर वाटलं तू आज येतच नाही काय लोक. चला अमृता सानप, अक्षता सानप, खुशी गायकर, नंदन. नंदनला काय युट्यूब चॅनलचं नाव चेंज करता येणार गड्या. 4 महिने झालं तास करतोय पण नाव काय चेंज करेना नंदन. बघ बरं सगळ्यांनी नाव चेंज केलेत मागून येऊन. अनुज, श्रेया तोरवे, यशराज, पांडुरंग, भागवत, आदित्य सानप, कृष्णा सानप, प्रशांत, आदित्य, अशोक सानप, ऐश्वर्या खटके, ओंकार करुळे, क्षितिजा, साक्षी करुळे, श्रेयस दडकर, श्रेया चौरे, श्रेया 8. यूच कसं होईल ग? 4च बी, 4 बी. यू बी 2 वेळा यू बी टाकलं बघ. काय तुझं तर काय गडबड. एक तर उशिरा यायचं आणि चुकीचं टाकायचं. मास्तर येडं होईल का तुझं वाचता वाचता. चला आरती प्रीती बी उत्तर अगदी बरोबर. चला खूप छान, अभिनंदन तुमचं, बी उत्तर अगदी बरोबर. घ्या 5वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. घ्या 5वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा आकृतीला आपण काय देऊ, क्रमांक देऊ. आकृतीला काय क्रमांक देऊ? 1, रेषेला 1 नंबर, चौकोनाला 2 नंबर, अधिकला 3 नंबर, गोलला 4 नंबर आणि त्रिकोणाला 5 नंबर. याप्रमाणे आपण 1 नंबरच्या आकृती आणि 2 नंबरच्या आकृतीचा क्रम धराय पहा. 1, 2, 3, 4 आणि 5. याचप्रमाणे आपण याही आकृतीला क्रम देऊ. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. तर आपलं चिन्ह काय पहा, गुणिले, भागिले, गोल, आयत आणि गुणिले. चला शोधा 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 शोधा. या ठिकाणी गुणिले चिन्ह आले नाही त्यामुळे हे उत्तर गेलं. त्याचबरोबर 2 नंबरला भागिलेचं चिन्ह या ठिकाणी आलेलं नाही, बी उत्तरही गेलं. 3 नंबरला गोल आलाय आणि गुणिलेचं चिन्ह डी मध्ये डबल आलंय म्हणजे डी उत्तरही गेलं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा सी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी. चला कुणी कुणी बी दिलंय, शैलेश नरोटे बी उत्तर येत आहे. अरे बी उत्तरामध्ये 2 नंबरला गोल आलाय. शैलेश नरोटे बघ बरं क्रम बघ. सार्थक कटके हे उत्तर देतोय. ढगात गोळ्या मारून आयुष्यभर काय करणार आहेस तू? सार्थकला ढगात गोळ्या मारून नेमकं आयुष्यभरात काय करायचंय, काय कमवायचंय नेमकं? सोहम मुनवे, आराध्य कुंभार, प्रशांत सानप, महेश सानप, आसावरी सानप, भागवत सानप, श्रेया चौरे, अमृता सानप, तनुषा खटके, मयुरी, सृष्टी गंडाळ, बापूराव मिरशेवणे, श्रेया तोरवे, साक्षी खाडे, आदित्य सानप, कृष्णा सानप, खुशी गायकर, शैलेश नरोटे. उत्तर चुकलंय. शैलेश नरोटे बी उत्तर. क्रम व्यवस्थित बघून घे, तुझ्या लक्ष देईन आपली काय गडबड झाली. चला यशस्वी भवर, कृष्णा खाडे, आदित्य सानप, यशराज पांडे, पांडुरंग पांडे, विजय पालवे,
क उत्तर नाही रे, सी उत्तर टाक. चला चुकून टाईप झाला असेल क. ओंकार करुळे, साक्षी करुळे, क्षितिजा खाडे, रोहन सफरे, आसावरी सानप, सार्थक कटके, नेत्रे अभि, अनुजा, अनुजा युट्यूब चॅनल एकदा नाव चेंज कर. एवढ्या उशिरा येतो का शैलेश नरोटे? हा लय उशिरा येतो बघ. काय करतो त्याचा आता, येतो उशिरा. चला श्रेयस जाडकर सी उत्तर. ऐश्वर्या म्हणते सर परवा शाळेत येईन, अजून सर्दी खोकला आहे. बर ठीक आहे. काय कर, सर्दी खोकला ताप सगळ्या त्या गोधड्यांना रगीला चादरीला देऊन टाक आणि तू शाळेत ये. त्या पांघुरणाला देऊन टाकायचं ना आपलं आपलं शाळेत यायचं. चला ऐश्वर्या खडके नंदन सी उत्तर. चला अगदी बरोबर. या पुढचा प्रश्न 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. काय सोपा प्रश्न दिला रे. अरे रे 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 रे. शैलेश नरोटे सी उत्तर. अक्षदा सानप सी उत्तर. जीत गायकर सी उत्तर 5व्या प्रश्नाचं. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जी आकृती आहे वक्र गोलाकार, जी आकृती आहे त्या आकृतीचं काय केले पहा, 2 भाग केले या ठिकाणी. या आकृतीचे एक भाग खाली गेलाय आणि दुसरा भाग वरती गेलाय. रंगवलेला भाग वर, न रंगवलेला भाग खाली. रंगवलेला भाग वर, न रंगवलेला भाग खाली आणि मध्ये एक नवीन गोल आलाय. तर याचही आपल्याला तसंच करावं लागेल. याचही न रंगवलेला भाग वर, रंगवलेला भाग खाली, म्हणजे याप्रमाणे आपल्याला आकृती मिळेल. याप्रमाणे आपल्याला काय मिळेल, आकृती मिळेल. मिळाली का. आणि रंगवलेला भाग कुठे आला रे आपला, खाली आला. रंगवलेला भाग कुठे आला आपला, या ठिकाणी खाली आलाय. पण रंगवलेला भाग खाली आणला मी. ओके बरं, रंगवलेला भाग खाली आला भाऊ. आता मध्ये काय होईल बरं, मध्ये काय होईल सांगा बरं. मध्ये त्याच्याप्रमाणे दुसरी आकृती तयार होईल. त्याच्याप्रमाणे काय होईल, दुसरी आकृती तयार होईल. आता बघा बरं, नवीन मध्ये जर नवीन आकृती त्याच्याप्रमाणे तयार होत असेल तर ए उत्तर गेलं. या ठिकाणी त्रिकोण तयार झालाय, डी उत्तरही गेलं. आता आपल्याकडे 2 उत्तर राहिले बा, सी आणि बी. सी आणि बी. या ठिकाणी रंगवलेला भाग खाली जायला पाहिजे नव्हता, न रंगवलेला भाग वरती जायला पाहिजे नव्हता. न रंगवलेला भाग वरती जायला पाहिजे नव्हता, तर या ठिकाणी रंगवलेला भाग वर गेलाय आणि न रंगवलेला भाग खाली आलाय. त्याच्यामुळे सी उत्तरही चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी. 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. सी कशामुळे सांगा बरं मला, सी कशामुळं, सी कशामुळं. चला बऱ्याच जणांनी बी दिलं होतं, बीच उत्तर बरोबर, तर सी दिलंय, बी दिलंय. काय गोंधळ केलाय. खुशी जला सी उत्तर देणार आणि डिलीट करा, नाही तर तसंच राहू द्या, तुमचं चुकलंय. जाऊन द्या मातीत तिकडे, मग मित्र काय करू. चला सृष्टी गंडाळ, प्रशांत सानप, त्याचबरोबर मयुरी, आमच्या श्रेयाचं पण चुकलंय. श्रेया बेटा बरोबर, आपण लोकांचं बघून लोक आपली माती खाल्ल्याने होतंय. यशस्वी भवर, तनुष्का कटके, आराध्य कुंभार, अमृता सानप, भागवत सानप, कृष्णा खाडे, आसावरी सानप, महेश सानप, त्याचबरोबर आदित्य सर 32 जण तासाला आहे. बाप रे, काय होतंय मग. 100 असू दे ना, आपल्याला काय फरक पडतो. ओंकार करुळे, साक्षी खाडे, खुशी गायकर, नेत्रे, सार्थक कटके, शैलेश नरोटे, अक्षरा सानप, आदित्य सानप, बापराव सर लय उशीर येतो. शैलेश नरोटे, डोक्यात दगड घालते शैलेश नरोटेच्या. एक मोठा दगड घ्यायचा आणि टपक्यात त्या डोक्यात टाकायचा, मेला तर मेला, जाऊन दे, काय फरक पडतो. चला आसावरी सानप, महेश सानप, अनुज बी उत्तर, जीत गायकर बी उत्तर, यशराज पांडे, पांडुरंग पांडे, कृष्णा सानप, रोहन म्हणतोय माझी कमेंट वाचा. तुझी कमेंटच कुठे मला काय समजा ना. त्या रोहनची दरवेळेस तीच कंप्लीट आहे की माझी कमेंट वाचा. रोहनची कमेंटच मला दिसत नाही. रोहन तुझी कमेंट मला दिसत नाही, काय अडचण आहे माझ्या काय लक्षात येईना. चला आरती सानप, प्रीती सानप, प्रतीक सानप, बापराव मिरसवणे, नंदन, डोक्यात त्याच्या खडका सरकू नको नाहीतर लय मारेल राव. हाणू शकतो, हाणू दे, काय फरक पडतो आपल्याला. व्हायना तिकडे बांधणं, त्यांची व्हायना तिकडे बांधणं. बापराव मिरसवणे 7वा प्रश्न चाललाच नाही आपला, 6व्याच प्रश्नाचा धडाका चाललाय. चला श्रुती तायडे बी उत्तर अगदी बरोबर पहा. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती घ्या. 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी जी 1 नंबरची आकृती आहे ती 2 नंबरच्या आकृतीच्या मध्ये सरकत आली पहा. आणि या ठिकाणी 2 नंबरची आकृती आणि 1 नंबरची आकृती एकमेकाच्या मध्ये गेल्यामुळे ही आकृती झाली. आपण जर 2 नंबरची आकृती जागेवर ठेवली पहा, या ठिकाणी ही 1 नंबरची, 2 नंबरची आणि 1 नंबरची आकृती जर पुढे सरकवली
तर याप्रमाणे आकृती तयार होईल. याप्रमाणे आकृती तयार होईल. पहा बरं, याप्रमाणे आकृती काय होईल, तयार होईल. 3 नंबरच्या 4 नंबरची आकृती, 1 नंबरची 2 नंबरची. चला, कशी आकृती तयार होईल तर तुम्हाला मी आकृती काढून दाखवली आणि तुमचं उत्तरही कोणाचं चुकत नाही. पहा, अभिनंदन सगळ्यांचं. बी उत्तरातील रेषा या ठिकाणी चुकलेल्या आहेत. सी उत्तरातील या ठिकाणी चुकलेला आहे आणि डी उत्तरातही या ठिकाणी चूक झालेली दिसते आपल्याला. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय ए. 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. डन. ओके. सी उत्तर कसं येईल सोमनवे? सी उत्तरात बघ बरं ते रेष कशी दिसती. तो सगळ्या रेषा वाकड्या तिकडे झाल्यात खेकड्याच्या पायावने. खेकड्याचा पाय कसा वाकडा तिकडा असतो, तशा रेषा वाकड्या तिकडे झाल्या. जरा नजर फिरवा, आपल्याला कशा रेषा फिरवायच्या होत्या कशा फिरल्यात. नाही ते खेकड्यासारखं तिरक नका चालू खेकड्यासारखं. चला, बापूराव मिरसवणे बी उत्तर चुकलंय. चला, यशस्वी भवर सर जे लाईक करणार नाही त्याला काढून टाका. नाही सर, तसं नाही. काहींना जर आपलं शिकवलेलं आवडतच नसेल तर ते लाईक करणारच नाहीत. ज्यांना आवडते ते लाईक करते, ज्यांना नाही आवडत ते नाही करणार. आपण बळजबरी करू शकत नाही कोणावरती. चला, सृष्टी गंगाळ ए उत्तर, मयुरी ए उत्तर, आराध्या कुंभार, कृष्णा खाडे, क्षितिजा खाडे, आसावरी सानप, महेश सानप, खुशी गायकर, आदित्य सानप, कृष्णा खाडे, सार्थक कटके, श्रुती ताडे, प्रदीप सानप, साक्षी खाडे, महेश सानप, आसावरी सानप. रिपीट टाकलं का रे महेश? आसावरी महेश रिपीट काय टाकता? एकदाच टाका ना. चला, रोहन सप्रे, नाही ते एका जणांनी एकदाच टाका, नाव काढून टाका युट्यूबचं. चला, रोहन सप्रे, अक्षरा सानप, जीत गायकर, भागवत सानप, शैलेश नरोटे, नंदन, तनुष्का खटके, तनु डन. उत्तर बरोबर आहे तुझं. अनुज ओके, अमृता सानप, श्रेया तोरवे ओके. श्रेया यावेळेस बरोबर आला आपलं. ढगात गोळी लागली ढिशक्याव. चला, यशराज पालडे, पांडुरंग पालडे, विजय पालवे, सोहम मनवे, नेत्रे, आरती प्रीती, प्रशांत सानप. काय फॉन्ट केलाय प्रशांत? नॉर्मल फॉन्ट कर. ते नाव वाचता येते का सांग बरं तुझं? कशाला तसली लिपी चेंज केली रे? विद्यार्थी 200च्या आसपास आणि लाईक मात्र 14. काय नाही, ज्यांना आवडत ते लाईक करते, ज्यांना नाही आवडत ते सोडून देते. जाऊ दे माती तिकडे. चला, आदित्य सानप, श्रेया चौरे, तनुष्का खटके, श्रेयस जाडकर, बापूराव मिरसिवणे हे उत्तर. सर, मी तास सुरू व्हायच्या आधीच लाईक केलं. थँक्यू सो मच. 8वा प्रश्न येतोय का? येतोय जमतोय? पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा जर आपण 1 नंबरची आकृती पाहिली तरी किती अंशामध्ये डायव्हर्ट झाली आहे पहा? 180 अंशामध्ये कर्व झाली. पहा, या ठिकाणी ही आकृती 180 अंशामध्ये कर्व झाली. किती अंशामध्ये? 180 अंशामध्ये. आणि बाणाची दिशा बदलली. याप्रमाणे जर आपण या आकृतीला बदललं तर या ठिकाणी कसं होईल पहा? या ठिकाणी याप्रमाणे बाणाची दिशा होईल. त्याचबरोबर आपल्याला जी दुसरी आकृती दिसत आहे ती किती अंशामध्ये कर्व झाली तर 45 अंशामध्ये कर्व झाली. दुसरी आकृती किती अंशामध्ये कर्व झाली? 45. आपल्याला याचीही दुसरी आकृती 45 अंशामध्ये कर्व करायची आहे. तर 45 अंशामध्ये कर्व केल्यानंतर आपल्याला कशी आकृती दिसेल तर याप्रमाणे आकृती दिसेल. किती अंशामध्ये कर्व करायचे आहे? 45 अंश. तुम्हाला कोण अंश कोण कळत असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल. या ठिकाणी या आकृतीला फक्त आपल्याला कर्व कुठे द्यायचा आहे? या ठिकाणी 45 अंशामध्ये कर्व द्यायचा आहे. येतंय का लक्षात? ओके, डन. आणि या आकृतीला पलटी करायचे 180 अंशामध्ये विरुद्ध बाजूला न्यायचे या ठिकाणी. चला, उत्तर येतंय का? हो, डन. ओके, माझ्या आधी उत्तर दिलं म्हणजे शाबास. एकच नंबर मित्रांनो. चला, ए उत्तर चुकीचं, बी उत्तर चुकीचं आणि डी उत्तरही चुकीचं. या ठिकाणी बाणाची दिशा चुकलेली आहे. बी उत्तरामध्ये रेष चुकलेली आहे आणि डी उत्तरामध्ये रेष चुकलेली आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी. खूप छान, अभिनंदन तुमचं सर्वांचं सी उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचं. चला, कोणी टाकलंय बरं सी उत्तर? अयो, आता निर्वड्या वाचता. सोहम मनवे, आराध्य कुंभार, बापूराव, क्षितिजा, शैलेश नरोटे, आरती प्रीती, तनुष्का गटके, विजय पालवे, भागवत सानप, अमृत सानप, सृष्टी गंगाळ, प्रदीप सानप, आसावरी महेश, भागवत सानप, साक्षी खाडे, यशराज, यशस्वी भवर, मयुरी, अक्षता सानप, रोहन सप्रे, श्रुती तायडे, आराध्या कुंभार, आराध्या नाही, आदित्य सानप, प्राचीस आहिरे, जीत गायकर, यशराज पालडे, पांडुरंग पालडे, समृद्धी, अनुज, आदित्य सानप, कृष्णा सानप, महेश सानप, आसावरी. महेश आसावरी युट्यूब चॅनलचं नाव चेंज करा आणि आपापलंच नाव ठेवा. तुम्ही दोन्हीकडे दोघांचे नाव ठेवलेत. असं असतं का तास करताना?
चला प्रशांत सानप, सार्थक कटके, श्रेया चौरे, नेत्रे, कृष्णा खाडे, आरती सानप, प्रीती सानप, श्रेया जळकर, सार्थकला दुधूची आठवण आली पा, सार्थकला दुधूची आठवण आली. दुधू सार्थकला बघ काय लागत असलं तर देऊन टाक त्याला. डुकराचं पिल्लू, कुंबडीचं पिल्लू, शिळीचं पिल्लू काय लागत असेल तर देऊन टाक. तर जाऊन दिलं आठवण काढता येते दुधू तुझी. चला 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. डन डन. ओके उत्तर एकच नंबर. शब्बास रे पठ्ठ्याण्णव, वाट बघत होतो मी तुमच्या बरोबर उत्तराची. एकच नंबर. चला ओके, काही गरज नाही तुम्हाला सांगायची. पहा या ठिकाणी एक आकृती आहे आणि त्याला 3 कोण आहेत. या ठिकाणी बाहेरील बाजूला 4 कोण, आतील बाजूला 5 कोण, 5 बाजू. म्हणजे काय झालंय पहा, आतील आकृतीमध्ये किती कोण आणि किती बाजू वाढल्यात. तर 5 वजा 3 केलं तर 2 वाढल्यात आणि बाहेरील बाजूला किती वाढल्यात, 4 वजा 3 केलं तर 1 वाढली. पहा या ठिकाणी बाहेरील बाजूला किती वाढली, 1. या ठिकाणी 4 कोण आहेत. बाहेरील आकृती किती यायला पाहिजे पहा या ठिकाणी, बाहेर आकृती यायला पाहिजे पंचकोन. किती आकृती यायला पाहिजे, पंचकोन. चला याप्रमाणे पंचकोन आला माझा. पंचकोन पहा बाहेर आकृती काय घेतली आपण, पंचकोन घेतले. पहा काय घेतले विद्यार्थी मित्रांनो, पंचकोन. आणि आतील आकृती काय येईल पहा, आतील आकृती त्याच्यापेक्षा एक कोण जास्त, त्याच्यापेक्षा एक कोण जास्त म्हणजे काय यायला पाहिजे, षटकोन यायला पाहिजे. या ठिकाणी षटकोन काय यायला पाहिजे, षटकोन. ओके डन. पहा या ठिकाणी पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तो तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीचा संबंध जोडला आपण. तर या ठिकाणी 4 आहेत. या ठिकाणी वाढ व्हायला पाहिजे कितीची, तर 1 ची. म्हणजे बरोबर 1 जर प्लस केला तर 5 येते. त्याचबरोबर बाहेरील बाजूला झाले 5, आतील बाजूला 4 प्लस 2 केलं तर या ठिकाणी 6 कोण आणि 6 बाजू यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बारकाईने पाहिलं तर बाहेर 5 आहेत, आतमध्ये 3 आहेत. चुकलं, बाहेर 5 आहेत बरोबर आहे, परंतु आतमध्ये 4 आहेत, या ठिकाणी 3 आहेत, त्यामुळे चुकलं. या ठिकाणी बाहेर 6 आहेत आणि आत 5 आहेत. आपल्याला ते विरुद्ध झालंय, बाहेर 5 आत 6 पाहिजे नव्हतं, आपल्याला 5 जमत नाही. आणि डी मध्ये मात्र बाहेर 6 आणि बाहेर 5. या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर. या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. 9व्या प्रश्नाचं डी उत्तर देणार. आराध्या इमोजी वापरू नको, रोहन सप्रे इमोजी वापरू नको. आराध्या इमोजी वापरू नकोस. चला आराध्या कुंभार, सोहम वनवे, क्षितिजा खाडे, यशस्वी भवर, विजय पालवे, प्रशांत सानप, भागवत सानप, प्रदीप सानप, आदित्य सानप, श्रेया तोरवे, तनुषा कटके, अक्षदा सानप, कृष्णा खाडे, आदित्य सानप, सार्थक कटके, बापूराव मिरशिवणे, अक्षदा साक्षी खाडे, शैलेश नरोटे, यशराज पांडुरंग पांडे, श्रुती तायडे, अनुजा, अमृता सानप, सृष्टी गांडाळ, जीत गायकर, आदित्य सानप, कृष्णा सानप, तनुष्का कटके, श्रेया जळकर, खुशी गायकर, आरती प्रीती, मयुरी, आदित्य सानप, श्रेया चौरे. सर मी तुम्हाला रविवारी विचारणार होते दुधूचा वाढदिवस कधी आहे. दुधूचा वाढदिवस आमच्या लक्षात आहे, पण आम्ही तारीख सांगणार नाही. तुझ्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट माझ्याकडे आहे, मी नाही सांगणार का. चला रोहन सप्रे डी उत्तर, आरती प्रीती डी उत्तर, भागवत सानप 9च्या 9 झाले. बर एक प्रश्नाचं बघा आता शेवटचं काय होतंय. समृद्धी सप्रे डी उत्तर, या ठिकाणी महेश सानप, आसावरी सानप डी उत्तर. चला या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती घ्यायचा का, घ्या मग. आता लय अवघड आहे भाऊ, लय अवघड आहे, आता कसं करू. आराध्या सर तुमचा वाढदिवस केव्हा आहे. अरे माझा वाढदिवसच नाही, मी जन्मलोच नाही. असंच आहे, असंच आहे, मला बर्थडे नाही. आराध्या माझा बर्थडे नाही. सोहम, यशस्वी, सृष्टी. अरे डी आणि सी उत्तर यायला लागले रे. सृष्टी सी उत्तर कसं येतंय बरं तुझं. बाहेर आकृती कोणती ना आतील आकृती कोणती व्हायला पाहिजे बघ बरं जरा.
आतील आकृती कोणती आणि बाहेरील आकृती कोणती? जरा एकदा बारकाईने बरोबर सृष्टी खुशी पहा या ठिकाणी तुमची थोडीशी गडबड व्हायला लागली. अरे बी पण उत्तर आलंय. बाय 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 बी बी उत्तर आलंय. बापूराव मिरसेवणी बी उत्तर. अरे रे 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 रे. पहा या ठिकाणी 1 नंबरची आकृती आणि 2 नंबरची आकृती या आकृतीची पाण्यातील प्रतिमा केली आणि आतमध्ये गेली. पहा कुठे गेली? आत. कुठे गेली? आत. आणि या ठिकाणी ही आकृती आली बाहेर. आपल्याला दुसरी आकृती बाहेर घ्यायची आहे. दुसरी आकृती आपण बाहेर घेतली आणि आतमधल्या आकृतीची बाहेरच्या आकृती आतमध्ये जाईल आणि त्याची पाण्यातील प्रतिमा होईल. पाण्यातील प्रतिमा होईल. पाण्यातील प्रतिमा होईल. आता बघा बरं काय उत्तर येते. पाण्यातली प्रतिमा करा बरं तिला आतल्या आकृतीला. आता समजलंय. ओके 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 डन 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 ओके. चला ए उत्तर चुकीचं या ठिकाणी. बी उत्तर चुकीचं आणि सी उत्तरामध्ये मात्र आकृती चुकलेली आहे फक्त आतील. त्यामुळे सी उत्तर चुकीचं. या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर. 10व्या प्रश्नाचं डी उत्तर कुणी कुणी दिलंय बघू बरं आता. कोण कोण शान दिसतंय मला. बाकीचे येडे सोडून देऊ आपण. येडे सोडून देऊ वाऱ्यावर शाने शाने धरू. चला सोहम. ओके सोहम तर लय पटापट उत्तर द्यायला लागलेला काय करावं या सोहमचं. अरे सोहमला कोणीतरी ब्रेक लावा रे. लय फास्ट पळू राहिलाय सोहम. लय पळतोय. चला यशस्वी भोवर प्रशांत सानप भागवत सानप सार्थक कटके शैलेश नरोटे खुशी गायकर. सी उत्तर चुकलंय खुशीचं. कळतंय का तुला? त्या 1 नंबरच्या आकृतीची पाण्यातली प्रतिमा करायची होती. तू जशाच तशी ठेवली त्याच्यामुळे चुकलं बघ खुशी. प्रशांत 18 फेब्रुवारीला प्रशांतचा बर्थडे आहे 18 फेब्रुवारीला. चला महेश रविवारी नाही आसावरी. रविवारी नाही आसावरी. बर चांगलं यमकी आसावरी रविवारी. चला अक्षरा सानप तनुष्का खटके मयुरी विजय पालवे आराध्या कुमार कृष्णा काळे श्रेया तुर्वे आदित्य सानप सृष्टी गंडाळ अमृता सानप रोहन सप्रे महेश सानप आसावरी सानप त्याचबरोबर रोहन सप्रे 9-10 पैकी 9 बार. श्रुती तायडे प्रदीप सानप साक्षी खाडे आदित्य सानप कृष्णा सानप. कृष्णा कसली लिपी टाईप केले रे तू हे? अय कृष्णा. चला समृद्धी सप्रे भारत मिसवणे यशराज पार्ले गायत्री जाधव श्रेयस जाडकर. सर शनिवारी आणि रविवारी शाळा आहे का? हो शनिवार रविवारी शाळा भरणार. नक्की भरणार. चला आरती प्रीती. सर रेंज नाही. मग काय कर माहिती का? ते मोबाईलच्या चिचाच्या झाडाला नेऊन बांध. त्याला एक दोरी बांध आणि चिचाच्या झाडाला नेऊन बांध बाहेर. तर 33 जण तासाला आहेत. आरती 30 असू दे 100 असू दे किती असू दे बा. या ठिकाणी आपल्याला सर्व मोफतच वाटायचंय. सगळ्यांसाठी मोफत वाटायचंय. मला खुशी गायकर समजलं का उत्तर कसं चुकलं? प्रशांत 17 फेब्रुवारीला सरचा बर्थडे आहे. अरे देवा या प्रशांतला तारीख कुणी सांगितली रे? प्रशांतला तारीख कुणी सांगितली रे माझी? चला डन डन ओके. चला या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटू 7:40 पुढच्या तासामध्ये. थँक्यू सो मच.